नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जानेवारी 2026. आज सकाळी उजनीची काय स्थिती आहे, उजनीतून कोणत्या योजनेतून किती पाणी चालू केलं आहे, किती वाढवलं आहे आणि कोणत्या योजना बंद आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता जी उजनीची जी आकडेवारी बघितली तर या आकडेवारीमध्ये कसलाही फरक पडलेला नाही. एकूण पाणीसाठा हा 117.23 TMCच आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC आहे आणि टक्केवारी बघितली तर 100% उजनी धरण दाखवतोय. खरं तर आतापर्यंत आकडेवारी उजनी प्रशासनाने आकडेवारी लपवली हे सिद्ध होऊ लागलंय. कारण आता 11 तारखेपासून बोगदा आणि 17 पासून कॅनॉल चालू आहे, तरीही उजनीतून आणि बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे, तरीही उजनीतून कसलंही पाणी कमी झालेलं दिसत नाही. म्हणजेच 111% धरण असावं आणि ते 100% दाखवत असावेत असा अंदाज आहे. आणि त्याला कारण काय, कदाचित उजनी धरणावर पाणी जास्त असल्याचा प्रेशर येईल, उजनी प्रशासनावर प्रेशर येईल, राजकारणाकडून मागणी होईल असा कदाचित असू शकेल. कारण आतापर्यंत दरवर्षी उजनी धरण 110, 111%, 109% असं दाखवलं जात होतं, परंतु यावर्षी पहिल्यांदाच 100%च्या वर एकही टक्का दाखवण्यात आलेला नाही. कदाचित आकडेवारी लपवलीच आहे. आणि उजनीतून सध्याला कालव्याद्वारे जे 500 क्युसेकनं चालू केला होता तो टप्प्याटप्प्याने वाढवून 1700 पर्यंत आणला होता काल सकाळपर्यंत. रात्री काल 2:30 वाजता त्यामध्ये वाढ करून 1900 क्युसेक करण्यात आला आहे. म्हणजे मुख्य कालव्यातून 1900 क्युसेक चालू असल्यामुळं उजनीच्या कालव्याच्या दोन्हीही उजवा आणि डावा दोन्ही कालव्याला पाणी चालू राहणार आहे. कारण डाव्या कालव्यामध्ये एवढं पाणी बसू शकत नाही, त्यामुळं 800-900 क्युसेकचं पाणी उजव्या कालव्यातून सोडावं लागेल. आणि आतापर्यंत गेल्या 2-3 दिवसामध्ये सीनामाडा उपसा सिंचन चालू झाली, 2 पंप चालू झाले, 2 पंप चालू व्हायचेत अशी बऱ्याच वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या. लोकांनी राजकारण्यांनी त्याची श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापर्यंत सीनामाडा उपसा सिंचनची योजना चालू झालेली नाही आणि आणखीही ती बंद अवस्थेत आहे आणि चालू केली नाही. कदाचित 1-2 दिवसात चालू होईल, काहीतरी तांत्रिक अडचणी असतील त्यामुळे चालू नसेल. आता सध्याला बोगद्यातून 900 क्युसेकचं पाणी विसर्ग चालू आहे आणि दहेगावचा सिंचनमधून 80 क्युसेक्स आणि कालव्यातून 1900 क्युसेक्स असा विसर्ग चालू आहे. उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याची मागणी वारंवार वाढत चाललेली आहे आणि उजनीच्या आजूबाजूला जे धरणग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्याकडून त्या गोष्टीला विरोध होतोय. त्यांचा विरोध एक वेळ खरा मानला तरीही नदीच्या काठच्या लोकांना पाण्याची गरज आहेच. जरी सोलापूरला समांतर जलवाहिनी झाली असली तरी नदीकाठची जी गावं आहेत, माळशिरस, माडा, इंदापूर किंवा पुढं मंगळवेढा, पंढरपूर आणि पुढं जी गावं आहेत त्या गावाचा पाणीपुरवठा ह्याच नदीवरून आहे. त्यामुळं त्या पाणीपुरवठ्याला व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणग्रस्ताचा विरोध एक वेळ आपण मान्य केला तरीही पाणी मागणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. त्याशिवाय पाणी सोडणं प्रशासनाच्या हातात नाही. आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांनीही धरण जसं तुमच्या जमिनीच्या जीवावर बांधलं गेलं तसंच ते पाणीही आपण राखलं पाहिजे. उजनी प्रशासनाने त्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण आपण पाणी मागणी करत नसल्यामुळं पाणी साठा शिल्लक दाखवतो कागदोपत्री आणि मराठवाड्याकडं बोगद्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. उजनीतून ते पाणी उचलण्याचा मानस आहे. त्या गोष्टीला खरं तर सगळ्यांनी मिळून विरोध करायला पाहिजे, परंतु आपण आपल्यातच विरोध करत बसल्यामुळं बाहेरची लोक, बाहेरचे शेतकरी, बाहेरचं जिल्हे आपला फायदा घेताना दिसत आहेत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.